नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। मुंबई ही भारतातलीच नाही तर जगातली सुद्धा एक मोठी बाजारपेठ मानली जाते। इथे अनेक गोष्टींचा बाजार भरतो, तसाच मृत्यूचा देखील बाजार भरतो। आणि या मृत्यूच्या बाजारातलं तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित असलेलं नाव म्हणजे सुपारी किलिंग। पैसे द्या आणि हव्या त्या व्यक्तीला तुम्हाला हवं तिथे संपवा। पण अशी सुपारी देऊन एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत माणूस का पोहोचत असेल आणि अशी सुपारी दिल्यानंतर त्याला शांतपणे झोप लागत असेल का? आजच्या भागात आपण पाहणार आहोत माणुसकीला काळीमा फासणारी अशीच एक घटना, ज्यामध्ये एका सरळ मार्गी माणसाचा हकनाक बळी गेला। स्वीटी बेटा, बेटा कशी आहेस तू? मी मस्त, तुम्ही कसे आहे? किती दिवस झाले तुम्ही आलाच नाहीत। मी किती वाट बघत होते तुमची। हे बघ, मी हे बघ काय घेऊन आलो। वाव, एवढे सारे चॉकलेट्स माझ्यासाठी। पप्पा, यू आर सो स्वीट। स्वीटी, इकडे ये। नाही, मी नाही येणार। अनिल, सोड सोड, स्वीटीला सोड। नाही, सोड तिला म्हणतो ना। नाही, स्वीटी, पप्पा, मला जायचंय पप्पांकडे। ए अंजली धर हिला। तुला किती वेळा सांगितलं हिला बाहेर पाठवू नको म्हणून? तुला समजत नाही? तुला किती वेळा सांगितलं येऊ नको म्हणून? माझी मुलगी आहे ती, माझा हक्क आहे तिच्यावर। हे बघ, ज्या दिवशी तुझा अंजलीशी कायदेशीर घटस्फोट झाला ना, त्या दिवसापासून तुझे आमच्याशी असलेले सगळे संबंध संपले। हे बघा, आज ती लहान आहे, पण उद्या जेव्हा ती मोठी होईल ना, तर तिला माझ्याकडे येण्यापासून तुम्ही कोणीच अडवू शकणार नाही। असं रघु, ए रघु, रघु बालो, त्याला धक्के मारून बाहेर काढ, काढ बाहेर, बाहेर। चला बाहेर, चला, चला बाहेर, बाहेर चला बेटा, चला बाहेर। बेटा, ऐका माझं, बाहेर चला। तुम्ही काय इथे बघा, तुम्ही आत जा, आत जा। पप्पा, मला जायचंय। चल। आई, पण मीच का? मी कुणाचं काय वाईट केलंय म्हणून हे सगळे माझ्या मागे लागले? होय रे अनिल, जातील हे पण दिवस जातील रे बाळा। सुनंदा, मला तर कळतच नाही आपल्या मुलाच्या मागे काय साडेसाती लागली। मी कधी कोणाचं काही वाईट केलेलं नाही आणि मग त्याला भर रस्त्यामध्ये असं इतकं भलायचा जमानाच नाही राहिलाय का सुनंदा? आई, मला थोडे पैसे हवे। पैसे नाहीत रे माझ्याकडे। अनिलची अवस्था बघतोस ना तू। एवढं काही लागलं नाही त्याला, होईल बरा। तू पैसे देते की नाही ते सांग। नाहीयेत रे बाबा, नाहीयेत आमच्याकडे पैसे। रिटायर्ड माणूस आहे मी, कुठून आणून देणार आहे तुला सारखे पैसे? तुम्हाला नाही द्यायचे ना पैसे? ठीक आहे, मी जातो आणि घेतो। मला माहिती आहे आतल्या कपाटात ठेवले ना पैसे, आता घेतो। संकेत, पैशांना हात लावायचा नाही का? तुझे आहेत ते पैसे, सांभाळ। माझे नाही आहेत, मग पण आई बाबांच्या कष्टाचे पैसे आहेत ते। तुला असे जुगारावर उधळायला देणार नाही मी ते पैसे। त्या पैशांवर माझा सुद्धा अधिकार आहे, कळलं ना? आणि ते पैसे घेण्यापासून कोण थांबवतं ना तेच बघतो आज, कळलं ना? आणि हुशारी दाखवायची ना, तुला सांगतोय परत। बोल ना। संकेत, अरे मोठा भाऊ आहे मी तुझा, असं का वागतोस तू? मोठा भाऊ? हे बघ, तू ऐकत जा, मी तुला सांगितलं ना। काय कायचं सांगतो रे? संकेत, पण तुला अरे पहिलेच लागलाय तुला, कळलं ना? चल, तुला काय वाटतं? अरे मोठा भाऊ आहे मी तुझा। मोठा भाऊ आहे, आला मोठा, उरवळत बसा त्याला। मोबाईल आई, ए आई, काय रे?
काय झालं? अगं माझा मोबाईल चार्जिंगला. अरे असेल कुठेतरी बघ ना. नक्की आठवतंय का तुला? अरे या सगळ्या टेन्शनमध्ये तुला हल्ली काहीच आठवत नाही. दुकानात ऑर्डर घेऊन गेला होता तिथे नाही विसरलास? हा, दुकानात एकदा बाहेर काढला होता मी फोन, पण त्यानंतर परत मी इथे चार्जिंगला. हॅलो. हा हा, माझाच फोन आहे. कुठे सापडला तुम्हाला? नाही आलोच, मी घ्यायला आलो. काय रे, काय झालं? अगं तू बरोबर बोलत होती साई. मीच कुठेतरी विसरून आलोय बाहेर फोन. त्यांचाच फोन होता, मी फोन घेऊन येतो. थांब, तोपर्यंत माझा फोन घेऊन जा. हा घे, तोपर्यंत माझा मोबाईल घेऊन जा आणि तुझा सापडला की मला परत दे माझा. बरं आहे. मॅडम माझा मुलगा अनिल कालपासून बेपत्ता आहे. शांत व्हा प्लीज, बसा आणि मला डिटेलमध्ये सांगा काय झालं. बसा. अहो मॅडम, माझा मुलगा अनिल काल दुपारपासून गायब झालाय, अजूनही आलेला नाही हो परत. तुम्ही त्याच्या मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे चौकशी केली? हो मॅडम, अहो सगळीकडे चौकशी केली पण त्याचा कुठेच पत्ता नाही. ठीक आहे, त्याचे फोटो आणि डिटेल्स मला द्या, आम्ही चौकशी करून तुम्हाला कळवू. हो, हा बघा, हा त्याचा फोटो आहे मॅडम. आणि त्याचं पूर्ण नाव आहे अनिल रमाकांत तावडे, वय वर्ष 32. मॅडम प्लीज लवकर शोधून काढावं माझ्या मुलाला. तुम्ही काळजी करू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. या तुम्ही. मी येतो. बघा, बॉडी टर्न कर. आजूबाजूला चेक करा, काय मिळतंय का. सर, याचेच वडील पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट घेऊन आले होते सर. अनिल नाव आहे याचं. अनिल? येस सर. दादा, गळ्यावर खोलवर जखम झाली म्हणजे एखाद्या धारदार शस्त्रानं वार केला, आणि डोक्यावर पण मोठी जखम झाली म्हणजे एखाद्या जड वस्तूने प्रहार केलेला दिसतो. आजूबाजूला तर रक्ताचे काही ट्रेसेस दिसत नाहीयेत. सर, याच्या शूजला रेती लागली. म्हणजे एखाद्या बांधकामाच्या साईटवर असं मर्डर केलं आणि बॉडी इकडे डंप केली. त्याचं घड्याळही गायब झालेलं दिसतंय. बघा, याचं पाकिट आहे का चेक करा. सर, हातावर घड्याळाचं मार्क आहे, पाकिट नाहीये, पैसे नाहीये, काहीच नाहीये सर. सर, रोड रॉबरीची केस असू शकते. मला नाही तसं वाटत, पण तसं असतं तर लूटमार करणाऱ्यांनी खून करून बॉडी अशी दुसऱ्या जागी हलवली नसती, तिथेच टाकून पळाला असता. म्हणजे सर, या खुनामागे वैयक्तिक कारण असू शकतं. सध्याची सिच्युएशन पाहता तसंच वाटतंय. बॉडी पोस्टमॉर्टमला जाऊ दे. रमाकांतजी, पाणी. रमाकांतजी, सांभाळा स्वतः. मला कळतं ही योग्य वेळ नाही आहे चौकशी करण्याची, पण आम्हाला पण आमची ड्युटी करावी लागेल. सो प्लीज कॉपरेट. तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे हे तुम्हाला आधीच माहीत होतं.
मला सांगा, अनिलच्या जीवाला नेमका कोणापासून धोका होता? संकेत, अनिलचा लहान भाऊ. काय? अनिलचा लहान भाऊ? त्याच्यापासून? आमच्या अख्ख्या घराण्यामध्ये इतकं वाया गेलेलं कोणी नाही जितका हा संकेत. रोज दारू पिणं, जुगार खेळणं, बाहेर मारामाऱ्या करणं, एवढंच नाही तर आई वडिलांना सुद्धा मारहाण करतो तो मुलगा. मला सांगा साहेब, कुठला मुलगा आपल्या बापाशी असा वागतो? पण मग अनिलला संकेतनेच मारलंय हे कशावर? जेव्हा जेव्हा माझा आणि संकेतचा वाद व्हायचा, भांडणं व्हायची ना, तेव्हा अनिलच मध्ये यायचा आणि माझी बाजू घ्यायचा. त्याचाच राग धरला या संकेतने. हो साहेब, एक दिवस तर त्यांनी कहर केला होता. काय वाटलं काय तुला? हे सभ्य माणसाचं घर आहे, दारूचा गुत्ता नाहीये चाळ्या करायला. बंद करा सगळा. बाबा संकेत, संकेत काय करतोस तू? तू मध्ये पडू नको. ह्या तर आज मीच बरोबर करतो तुझ्या. त्यांच्यावर हात उचलायचा नाही, कळलं ना? चल साहेब तुम्ही घरी चला आणि त्या नालायक संकेतला अटक करा आणि फासावं लटकवा. रमाकांतजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जर संकेत दोषी असेल तर त्याला नक्की शिक्षा होईल. आम्ही आमच्या प्रोसिजर प्रमाणे सगळ्या गोष्टी करू. सो प्लीज डोंट वरी. आता तुम्ही घरी जा, काळजी करू नका. आमच्याने सांगितलं की माझ्या मुलाची डेडबॉडी मॅडम प्लीज सांभाळा स्वतःला. मॅडम, अनिल जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा घरी तुम्ही होता? होय, मी घरीच होते साहेब. मला तर ठाऊक असतं अनिल परत घरी येणार नाही तर मी त्याला जाऊन दिलं नसतं. अनिल त्याचा फोन आणायला बाहेर गेला होता. सो जाताना तो तुम्हाला काही बोलून गेला? तो कुठे जातोय, कोणाचा फोन आला होता, त्याने काही सांगितलं तुम्हाला? नाही साहेब, काहीच सांगितलं नाही त्याने. अनिलकडे आणखीन एखादा नंबर होता? नाही साहेब, मी माझा फोन दिला होता त्याला, पण तो पण स्विच ऑफ येतो. श्वेता, सर. यांच्याकडून यांच्या नंबरचे डिटेल्स घ्या आणि त्या नंबरचं लास्ट लोकेशन शोधून काढा. येस सर. म्हणजे तुझ्या वडिलांचं म्हणणं आहे की तुझा अनिलवर आधीपासूनच राग होता आणि म्हणून तू अनिलचा खून केला. सर, माझा बाप एक नंबरचा खोटारडा माणूस. काल दुपारी 2:45 वाजता मी घर सोडून दिलं होतं आणि मित्राच्या ऑफिसमध्येच बसलो होतो. पण युजली संडेजला तर हॉलिडे असतो, मग ऑफिस? मॅडम, माझ्या मित्राचा केबलचा धंदा आहे. रविवारी त्याला काम जास्त असतं म्हणून मी नेहमी मदत करायला जात असतो. काल सुद्धा मी रात्री उशिरापर्यंत तिथे थांबलो होतो. सर, तू तुझ्या वडिलांना मारहाण करतोस? सर, कधी कधी हात उचलला गेला असेल माझा. अलीकडेच तुझं आणि अनिलचं कडाक्याचं भांडण झालं होतं, मारामारी झाली होती, खरं आहे ना? सर, भावाभावांमध्ये भांडण प्रत्येक घरातच होतं. माझं सोडा सर, माझ्यापेक्षा जास्त त्या केतकी वहिनीमुळे त्रासला होता. केतकी म्हणजे अनिलची बायको? हो सर, केतकी वहिनी अनिलची दुसरी बायको. केतकी वहिनीच्या बॉयफ्रेंड म्हणजे त्या राकेशने गुंड पाठवली होती अनिलला मारण्यासाठी. कोण आहात तुम्ही? माझ्या मागे का लागलाय? अरे ऐका तरी. अरे अरे असं काय? आणि त्यावेळी तू तुझ्या बाबाला वाचवायला गेला नाहीस, नुसता बघत उभा राहिलास. सर, मी घाबरलो. काय करायचं ते सुचलंच नाही. साहेब, काल दुपारी अनिल घरी होता तेव्हा 2 माणसं आली होती. पहिल्यांदा बेल वाजली तेव्हा मी किचन मध्ये होते. मला काही कळलं नाही कोण आलं होतं ते. पण नंतर अनिलची दुसरी बायको केतकी आली होती. केतकी, अगं घरात ये ना. अशी बाहेर का उभी आहेस परक्यासारखी? आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या कामाने कर. हे काय आहे? डिवोर्स पेपर्स.
सही कर त्यावर. केतकी, डिवोर्स हा सगळ्यात शेवटचा पर्याय असू शकतो का? आपण एकमेकांना एक संधी द्यायला हवी. झाली का तुझी फालतू बडबड सुरू? त्या दिवशी एवढा मार खाल्लास तरीच नाही सुधारलास ना तू. केतकी, अगं तो राकेश तुला फसवतोय, त्याच्या नादी नको लागूस तू. माझं काय करायचं ना ते मी बघून घेईन. तू फक्त यावर सही करणार आहेस की नाही एवढं सांग. अरे केतकी, ये ना घरात, चल. नाही नको. तू यावर सही करणार आहेस की नाही तेवढं सांग फक्त. नाही करणार आहेस ना? ठीक आहे, मी बघते काय करायचं. साहेब, केतकीनं अनिलला खूप त्रास दिला होता, पण अनिलच्या मनात तिच्याविषयी प्रेमच होतं. मागे एकदा खोट्या आरोपावर त्याला अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता तिनं, आणि आता धमकी देऊन गेली. मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. या केतकी आणि राकेशचे सगळे डिटेल्स आम्हाला द्या. आम्हाला वाटतंय अनिलला ज्या व्यक्तीने फोन केला होता त्याचाच या खुनामागे हात आहे. म्हणजे फोन घरातूनच चोरी झाला. ते मी नाही सांगू शकत साहेब, मला नाही माहिती. सर, हा संकेत सुद्धा फोन गायब करू शकतो. शक्यता नाकारता येत नाही. पण श्वेता, त्याच दरम्यान अनिलची दुसरी बायको केतकी सुद्धा घरी आली होती, आणि केतकी येण्यापूर्वी कोणीतरी एक व्यक्ती घरी येऊन गेली होती. म्हणजे केतकी किंवा ही दुसरी व्यक्ती फोन अगदी सहज चोरू शकते. श्वेता, हे सगळं खूप प्लॅनिंगने केलेलं दिसतंय. अनिलचा आधी फोन चोरला, मग तोच फोन घेण्यासाठी लँडलाईनवर फोन करून अनिलला बाहेर बोलवलं गेलं. अनिल जेव्हा फोन घ्यायला गेला तेव्हा त्याचा खून केला आणि त्याची बॉडी भलतीकडेच टाकण्यात आली. सध्या तरी आपण 3 जणांवर डाऊट घेऊ शकतो. एक म्हणजे संकेत, दुसरी ती केतकी, आणि तिसरी ती व्यक्ती जी घरात आली होती पण आपल्याला त्याचे डिटेल्स माहीत नाहीत. श्वेता, या संकेतचे CDR काढा. त्याआधी केतकी आणि तिचा बॉयफ्रेंड राकेश यांच्याशी आपण बोलायला हवं. येस सर. अनिल तावडे यांचा खून झालाय हे तुम्हाला माहित पडलंच असेल. हो, माहीत पडले. अनिलची दुसरी बायको केतकी आणि तुमचं अफेअर सुरू आहे, हो ना? मॅडम, आम्ही लग्न करणार आहोत. आता लग्न करणार आहोत, कारण अनिल जिवंत असेपर्यंत ते शक्य नव्हतं. अनिल केतकीला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. मग तुम्ही कसं लग्न करणार होतात ना? त्याने घटस्फोट द्यावा म्हणून तुम्ही काय काय नाही केलं. केतकीनं त्याच्या विरोधात पोलिसात खोटी कंप्लेंट काय नोंदवली, त्याच्या घरी जाऊन त्याला धमकी काय दिली, तुझ्या माणसांनी अनिलला रस्त्यात एकटं गाठून त्याला मारलं. एवढं सगळं करूनही अनिल बदला नाही, म्हणून तू आणि केतकीनं मिळून त्याचा खून केला. केतकीला अनिल सोबत राहायचं नव्हतं आणि अनिल तिला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आणि साहेब, आम्ही खून नाही केलाय अनिलचा. सुपारी दिली असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल कोणाचं. साहेब, मी काहीही केलेलं नाही आहे, आणि या संदर्भात तुम्हाला कुठलेही पुरावे सापडले ना तर मी स्वतः पोलीस स्टेशनला हजेरी लावला येईन. तुम्हालाही इथे यायची गरज पडणार नाही. ओके? मिसेस केतकी तावडे, आम्हाला आपल्याशी काही. सर, माझी एक विनंती आहे. मला फक्त केतकीच म्हणा. आता मी ते आडनाव लावत नाही. ओके. केतकी, आमच्या तपासात आम्हाला असं आढळून आलंय की अनिल खूप चांगला माणूस होता. इनफॅक्ट तुमच्याशी झालेलं त्याचं हे दुसरं लग्न होतं. आम्हाला सांगा, नेमकं असं तुमच्यात काय घडलं ज्यामुळे तुम्ही अनिलला सोडलं? सर, त्या घरातल्या लोकांचं आयुष्यच नॉर्मल नव्हतं. तिथे राहण्यात काही मुद्दाच नव्हता. काय आहे हा? रोज रोज त्याच बाजारातल्या स्वस्त भाज्या. अरे अरे, चिकन मटन बनवता येते की नाही? घरच्यांनी शिकवलं की नाही तुला काही? संकेत, हे माझं घर आहे. तू वाटेल तशा ऑर्डरी सोडायला बार आणि रेस्टॉरंट नाहीये. जे समोर आहे ना ते गिळायचं गपचूप. अहो, तुम्ही शांत राहा. तू मला शांत कर दरवेळेला. संकेत, तुला चिकन पाहिजे ना? मी बनवते. हा, हा. ए, अजून लाड करा.
तुमच्या लाडामुळेच बिघडलाय हा. जी बोलतोय मी, ज्याशी लग्न केलं ना हीच मोठी चूक केली. ए म्हातारड्या, का बोलला रे? चूक केली लग्न करू म्हणजे माझ्या आईसोबत लग्न करून चूक केली. ए वय सांभाळून बोल रे. सर मी अनिलशी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो टाळायचा. सर ते घर नव्हतं, नरक होतं. मग मी विचार केला की मी जॉब सुरू करते जेणेकरून मी दिवसभर घराबाहेर राहीन. मग मला राकेशच्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जॉब मिळाला आणि मला राकेश आवडायला लागला. सर मी 5 महिन्यापूर्वीच राकेशच्या सांगण्यावरून अनिलचं घर सोडलं. हा, पण अनिल तुम्हाला सोडायला तयार नव्हता, म्हणून मग तुम्ही त्याच्यावर खोटेनाटे आरोप केलेत, पोलिसांकडे खोटी कंप्लेंट नोंदवलीत, राकेश करवी त्याच्यावर गुंड पाठवून त्याला मारहाण केलीत, खरे की नाही? सर काय करणार, तो मला डिवोर्स द्यायला तयार नव्हता आणि मला हे सगळं राकेशच्या सांगण्यावरूनच करावं लागलं. आणि राकेशच्या सांगण्यावरून तुम्ही 15 तारखेला सकाळी अनिलच्या घरी गेलात, त्याचा फोन चोरलात, त्याला फोन घेण्यासाठी बाहेर बोलवलं आणि मग त्याला मारून टाकलं, खरे की नाही? नाही सर, असं काही नाहीये. खोटं बोलू नका. तुम्ही अनिलला धमकी दिली होती. सर मान्य आहे, मी त्याला धमकी दिली होती पण मी त्याचा फोन चोरला नव्हता. आणि सर आज ना उद्या अनिल मला डिवोर्स देणारच होता. सर तुम्हाला हे माहीत नसेल पण अनिलला त्याच्या पहिल्या बायकोपासून जो प्रॉब्लेम सुरू होता तो कधीच न संपणारा होता. काय प्रॉब्लेम आहे? इन्स्पेक्टर साहेब, अनिलच्या खुनाची चौकशी करायला तुम्ही आमच्याकडे आलात. आश्चर्य आहे, 3 वर्षापूर्वी अनिलचा आणि अंजलीचा डिवोर्स झाला होता. तेव्हापासून आमचे संबंध संपले होते. डिवोर्स नवरा बायकोचा होतो, त्यात लहान मुलांचा काय संबंध? तुमच्या नातीचा, स्वीटीचा अनिल बाप होता. मग तुम्ही अनिलला तिला भेटू देत नव्हता. साहजिक आहे, त्याच माणसाची सावली माझ्या नातीवरती म्हणजे स्वीटीवरती मला पडू द्यायची नव्हती. तुमचा आणि अनिलचा डिवोर्स झाला, त्याला काय कारण? सर तुम्हीच सांगा, तिथे त्या संकेत सोबत कोण राहील? तरी कसे बसे दिवस काढले मी अनिलला बोलले होते आपण वेगळं राहूया, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याला त्याची आई, बाबा आणि भावासोबतच राहायचं होतं, म्हणून मग नाईलाजाने मला त्याला डिवोर्स द्यावा लागला. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही चुकीच्या ठिकाणी येऊन तुमचा वेळ वाया घालवता. तुम्हाला इथे काहीच सापडणार नाही. बाळा, तुझं नाव काय? स्वीटी. तुझे बाबा तुला रोज भेटायला यायचे? तुला तुझे बाबा आवडत नव्हते का? सांग ना बाळा. माझे पप्पा माझ्यावर खूप प्रेम करायचे पण माझे आजोबा खूप वाईट आहेत. त्यांनीच माझ्या आईला पप्पांविरुद्ध भडकवलं. काय रे, नाव काय तुझं? मॅडम रघु. काय करतोस इथे? मी ड्रायव्हर आहे. चल. येस सर. हो, तुम्हालाही खूप शुभेच्छा. सर. थँक्यू सर. मी नंतर करतो सर. थँक्यू सर. अनिलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर, रिपोर्ट्सनुसार अनिलचा खून 15 तारखेला दुपारी 2 ते 4:30च्या दरम्यान झाला असेल. त्याच्या गळ्यावर जी जखम आहे ती कुठल्या तरी धारदार वस्तूने केली गेली आणि सर त्याच्या फूड पाईपमध्ये न्यूजपेपरचे पीसेस सुद्धा सापडले. कदाचित त्यानं ओरडण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचं तोंड बंद करण्यासाठी वर्तमानपत्राचा बोळा फुंकला. सर, अजून एक गोष्ट, त्याच्या बॉडीवर स्ट्रगल मार्क सुद्धा सापडले. म्हणजे बऱ्याच हत्यारांनी त्याच्यावर वार केले. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनिलचे कॉल रेकॉर्ड काढ. सर, अनिलच्या कॉल रेकॉर्ड्सवरून लक्षात येते की त्याचा फोन घरूनच चोरीला गेला आणि मग 2:07 तो फोन स्विच ऑफ झाला आणि 2:30 वाजता नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या बाजूला तो फोन ऑन झाला आणि लगेच त्याच नंबरवरून अनिलच्या घरी कॉल करण्यात आला. श्वेता, अनिल त्याच्या आईचा फोन घेऊन गेला होता ना? येस सर.
त्या फोनचं शेवटचं लोकेशन काय आहे? नालासोपाराच दाखवतंय सर, स्लम एरियात. 3:20 फोन तिथेच बंद झाला सर. सर कदाचित ज्याने फोन चोरलाय त्याचा या खुनात हात असू शकतो. त्या स्लम एरियातलं काही फुटेज मिळतंय का चेक करा. येस आणि अंजलीच्या कॉलनीमध्ये जाऊन जरा चौकशी करा. सर. सर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंजलीच्या कॉलनीमध्ये चौकशी केली. सर तिथे जाऊन समजलं की अंजलीच्या नोकरांनी काही दिवसांपूर्वी अनिलला खूप मारलं होतं सर. आणि ही गोष्ट अंजलीनी आणि तिच्या वडिलांनी आपल्यापासून लपवून ठेवली. तरीच चौकशी दरम्यान त्या दोघांचंही वागणं मला संशयास्पद वाटतच होतं. पण या दोघांनी जर खून केला असेल अनिलचा तर का केला असेल? सर कदाचित असं असेल की अनिल त्याच्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न करत होता म्हणून अंजलीला भीती वाटली असेल की अनिल त्याच्या मुलीला तिच्यापासून लांब नाही. दॅट्स क्वाईट पॉसिबल. आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनिल ज्या स्लम एरियामध्ये गेला होता तिथलं CCTV फुटेज आणलंय सर. सर 2:57 अनिलची ऑटो इथे थांबली सर आणि नंतर तो पायी वस्तीत गेला. आणि हा रघु आहे सर, अनिलच्या पहिल्या बायकोचा ड्रायव्हर. सर हा बघा तो त्याच्या मागे मागे जातो. अनिल या वस्तीतून बाहेर पडतानाचं फुटेज मिळालं? नाही सर. आणि सर या वस्तीतून येण्याचा आणि जाण्याचा एकच रस्ता. या रघुचे डिटेल्स काढा, उचला त्याला. येस. ओठ ओठ. काय केलं मी? का आणलं मला इथे? का आणलंय तुला? अनिलचा खून केलास तू. 15 तारखेला जेव्हा अनिलचा खून झाला त्या दिवशी तू त्याचा पाठलाग करत होतास. नाही साहेब, तर खोटं आहे. खोटं आहे? आमच्याकडे तुझ्या विरोधात पुरावे आहेत. CCTV फुटेज मध्ये क्लिअर दिसतंय तू त्याचा पाठलाग करत त्या वस्तीत गेला होतास. खरं सांग, का मारलास अनिलला? कोणी सुपारी दिली होती तुला अनिलला मारायची? तुझ्या मालकानी ना? नाही साहेब, काय आरोप लावताय? खरंच मी नाही मारलं. खरं सांगणार नाहीस तू? बोल पटकन. सांगतो साहेब. साहेब मी अनिलला नाही मारलं ना, मला माझ्या साहेबांनी सुपारी दिली. हा, त्या दिवशी अनिलला रिक्षात उतरताना मी पाहिलं. मी त्याच एरियात राहतो. अनिल तिकडे का आला म्हणून मी त्याच्या मागे मागे गेलो. अनिल साहेब पुढे जाऊन उजवीकडे वळले आणि सरळ माझ्या घरी गेलो. खरंच सांगतोय साहेब. राहायला कुठेस तू? तुझ्या घराचा पत्ता दे. पत्ता का साहेब? त्याच्या घराची झडती घ्या. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे रघुचे पण CDR काढले. सर 15 तारखेला दुपारी 1 ते 1:30 दरम्यान हा रघु अनिलच्या घरी गेला होता सर. अच्छा, म्हणजे केतकीच्या अगोदर अनिलच्या घरी जो माणूस गेला होता तो हा रघुच आहे का? हे बघ, हे रघु, जे काय असेल ते खरं खरं सांगून टाक. अनिलचा ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तू त्याच्या घरी गेला होतास ना? गेला होतास ना घरी? बोल. घरी गेलो. कशासाठी गेला होता? त्याचा मोबाईल चोरायला? तू त्याच्या मर्डरचा प्लॅन केलास, त्याचा मोबाईल चोरलास, त्याला मोबाईल घेण्यासाठी बाहेर बोलवलंस आणि त्याचा खून केलास, खरे की नाही? नाही साहेब, मी मोबाईल नाही चोरला. पण त्या दिवशी मी दरवाजाच्या आत पण नाही गेलो. हा रघु, बोल, काय काम काढलंस? साहेबांनी हे द्यायला सांगितलं होतं. हे काय? आणि यापुढे स्वीटी बेबीला भेटायचं नाही सांगितलं. हवं तर अजून पैसे देतो म्हणाले.
रघु, मी हे पैसे घेणार नाही. हे घे. आणि साहेबांना जाऊन सांग की नाती अशी पैशांनी विकत घेता येत नाही. येतो आता. आता खरं खरं सांगायचं काय? हे बघ, खरं सांगितलंस ना तर आम्ही तुझी शिक्षा कमी करू. काय बोल, खरं सांग, का केलास कोण? बोल. अनिल सारख्या सरळ मार्गी आणि पापभिरू माणसाचा खून कोणी आणि का केला असेल? अनिलच्या खुनाचं हे गूढ वाढतच चाललं होतं. पोलीस हर प्रकारे प्रयत्न करत होते, पण त्यांच्या हाती यश काही केल्या लागत नव्हतं. त्या वस्तीत जाऊन प्रत्येक घराची झडती घेणं खरं तर अशक्य होतं. पोलिसांनी ते केलंही असतं, पण त्यातून फार काही हाती लागलं नसतं. पण कधी कधी नशीब तुम्हाला साथ देतं. जे काम खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा होत नाही, ते कधी कधी क्षणात होऊन जातं. आणि हा क्षण लवकरच येणार होता. थोड्या वेळापूर्वी अनिलचा फोन ऑन झालाय सर. लोकेशन स्लम एरिया दाखवतोय. सुभाष, तुझ्या मुलांनी सांगितलं की हा स्मार्टफोन त्याला तुझ्या ड्रॉवर मध्ये सापडला. कुठून आला तुझ्याकडे हा स्मार्टफोन? तो मला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ सापडला साहेब. बघे, जे काय असेल ना ते खरं खरं सांगून टाका आत्ताच्या आत्ता. नाहीतरी तुझ्या घराची झडती घेणारच होतो आम्ही, तेव्हा आम्हाला सगळं कळेल तू खरं बोलतोय का खोटं ते. सर, सुभाषच्या घरात काही संशयास्पद सापडलं नाही सर. ना कॅश सापडली, ना अनिलच्या आईचा फोन सापडला. पण सर, एक गोष्ट मात्र नक्की आहे, मर्डर त्याच वस्तीत झालाय सर. आणि अशी बॉडी शिफ्ट करण्यासाठी गाडीचा वापर तर नक्कीच झाला असेल, नाही का? हो सर. आणि सर, हे काम रात्रीच केलं असणार, कारण दिवसा हे काम तिथे करणं शक्यच नाहीये सर. तो एरिया खूप गजबजलेला असतो. ज्या दिवशी खून झाला म्हणजे 15 तारखेच्या रात्रीचं त्या एरियातलं काही CCTV फुटेज मिळत आहे का चेक करा. येस. सर हे बघा सर, 15 तारखेच्या रात्रीचे त्या एरियातले CCTV फुटेज मिळाले. हे बघ सर, रात्री 1:10 हा टेम्पो वस्तीकडे जाताना दिसतोय. आणि सर, जिथे वस्ती सुरू होते तिथे हा टेम्पो थांबला. सुभाष वस्तीतून बाहेर आला, टेम्पोत बसला आणि मग टेम्पो सुद्धा वस्तीकडेच गेलाय पुन्हा. आणि सर, 20 मिनिटांनंतर हा टेम्पो बाहेर येताना सुद्धा दिसतोय. हे बघ. सुभाष, तर जे काय असेल ते खरं खरं सांगून का CCTV फुटेज दाखवू तुला तुझं? आम्हाला सगळं कळलंय त्या CCTV फुटेज मध्ये. बोल, खरं बोल. सांगतो साहेब, मीच अनिलची सुपारी घेतली होती साहेब. मला पैशांची खूप गरज होती साहेब. मला अनिलचा फोन मिळाला. मी त्याच्या घरी फोन केला आणि त्याला बोलून घेतलं. आणि तो फोन घ्यायला घरी आला तेव्हा. तुम्हीच फोन केला होतात का माझा मोबाईल मिळाला म्हणून? हो. पण तुम्हाला कुठे सापडला फोन माझा? सापडला एका ठिकाणी. माझा मुलगा पप्पू त्याने जर अनिलचा फोन ऑन केला नसता तर. अनिलचा फोन तुझ्याकडे कसा काय आला? रमाकांतजी, तुम्ही आता स्वतःहूनच जर कबूल करून टाकलं तर तुमच्यासाठी फार बरं होईल. नाही तर तुमच्यासारख्या सिनियर माणसावर हात टाकायला आम्हालाही काय फार आनंद वाटणार नाही. साहेब, मी, सुनंदा, अनिल अगदी सर्वसामान्य साधी भोळी माणसं,
पण या संकेतनी आमचं अख्खं घर नासवून टाकलं होतं हो साहेब. मला तर त्याच्या वागण्यामुळे ना कधी कधी असं वाटायचं की हा माझा मुलगाच नाहीये. माझी खात्री पटली साहेब, माझी खात्री पटली की जोपर्यंत हा संकेत घरात आहे ना तोपर्यंत माझ्या घराला कधीही शांतता मिळणार नाही. मग मी ठरवलं त्या संकेतला संपवूनच टाकायचं. संकेतला मारण्यासाठी सुभाषला सुपारी दिली. मला 50,000 रुपये ऍडव्हान्स सुद्धा दिले होते साहेब. त्याला हेही म्हटलं की एक काम करतो, मी संधी बघतो, संकेतचा मोबाईल चोरतो, तुझ्याकडे आणून देतो, तू त्या मोबाईलच्या बहाण्याने त्याला तुझ्याकडे बोलव आणि संपवून टाक कायमचा. साहेब पण नेमका इथेच घ झाला. मी संकेतचा समजून जो मोबाईल उचलून दिला तो माझ्या अनिलचा होता हो साहेब. अगं जेवायला वाट, मला परत लगेच कामावर जायचं. हो मी सुभाषला फोन दिला आणि घरी गेलो. घरी गेल्यावर माझ्या बायकोने मला सांगितलं की अनिलचा फोन हरवला आणि तो कोणाला तरी सापडलाय, तो आणायला. म्हणून माझा अनिल मी स्वतःला कधी माफ करू शकणार. रमाकांतच्या संशयी स्वभावामुळे सरळ मार्गी अनिलचा बळी घेतला. सुपारी देण्याच्या आरोपावरून पोलिसांनी रमाकांतला तर अनिलचा खून करण्याच्या आरोपाखाली सुभाष आणि जितूला पोलिसांनी अटक केली. रमाकांतच्या टोकाच्या संशयी स्वभावानं त्याला क्रिमिनल बनवलं. लक्षात ठेवा, अति संशयी स्वभावानं आपल्या हाती पश्चातापाशिवाय काहीही लागत नाही. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.